थँक्यू डीजे. सर्वांचा आभार. आणि जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. सर्वांचं पुनश्च हार्दिक आभार. थँक्यू ऑल ऑफ यू. पावली टेंबवलीचे पोराना गो टेंबवलीचे पोराना पावली टेंबवलीचे पोराना गो टेंबवलीचे पोराना. चला चला आता मात्र आपण लगेचच बक्षीस वितरण सुराला सुरुवात करतोय. चला टेंबुलीकर हाऊस झाली का नाही? झाली ना? चला हरकत नाही. तर आता मात्र आपण बक्षीस वितरण सुराला सुरुवात करतोय. साहेबाज आपण 2 मिनिटे खाली राहायचं आहे. जसं मी अनाउन्समेंट करेल ती आपण ट्रॉफी वर घेऊन यायची आहे. आणि आता मात्र हे सर्व पारितोषिक आता मात्र आपण सर्वांच्या शुभ हस्ते आपण वितरित करणार आहोत. डॉक्टर निवृत्ती मगर सर, त्याचप्रमाणे माजी उपसरपंच शुद्धोधनजी जाधव साहेब, कैलासजी शिलार सुद्धा आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. योगेशजी हरड, चला आपण या ठिकाणी बक्षीस वितरण सुरुवाला सुरुवात करतोय. फायनल मॅन ऑफ द मॅच. चला सर्व संघ जे या संघ या ठिकाणी क्वालिफायर झाले सर्वांना विनंती करतोय आपण सर्वांनी पुढे या, कारण आपण बक्षीस वितरण सुरुवाला सुरुवात करतोय. फायनल मॅन ऑफ द मॅच ज्याने अष्टबली कामगिरी साकारलेली आहे. एका षटकाचा स्पेल हाताळला, 4 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि धावांचा पाठलाग करत असताना 11 धावांचं योगदान दिलं. आणि तो खेळाडू आहे नायरा ट्रॅव्हल्स टेंबोली संघाचा मिस्टर टार्झन ऑफ टेंबोली प्रतीक पाटील. परंतु त्यांनी जे त्यांचं 12 मॅन जे आहेत सार्थक, त्यांना मात्र हा पारितोषिक डेडिकेट केलाय. हा प्रतीक पाटीलचा नेहमीच आपल्याला मनाचा मोठेपणा पाहायला मिळतो. तर विनंती करतो की आपण सार्थक घ्यायचं आहे. एकदा टाळ्या असू द्या प्रतीक पाटीलसाठी आणि सार्थकसाठी. चला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आपण पुढे घेऊन या.
चला एकदा टाल्या असू द्या सार्थक साठी. जबरदस्त ही संकल्पना प्रतीक पाटीलची आपण पाहिली. आणि एक मी सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदरच आम्ही अनाऊन्समेंट केलं होतं की जी मॅन ऑफ द सिरीज आहे, जे पॉईंट्स आहेत ते आम्ही तुम्हाला अनाऊन्समेंट केलं की जो संघ क्वालिफायर सामन्यामध्ये खेळणार आहे त्या संघातील खेळाडूंना आपण देणार आहोत. तर याची आपण नोंद घ्यायची आहे. तर पुढील पारितोषिक आहे या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. चला या खेळाडूसाठी स्पोर्ट्स सायकल आहे. चला सायकल वर घेऊन या. त्याचप्रमाणे ब्रँडेड शूज आहेत, शूज आपण वर घेऊन या. आणि आकर्षक ट्रॉफी सुद्धा आहे. चला बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट अमित ढोलेकर चषक. जबरदस्त ही संकल्पना, ट्रॉफी, ब्रँडेड शूज आणि स्पोर्ट्स सायकल. आणि हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय स्वप्नीलजी मगर साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. आणि या सैबाज शेख या आपणही पुढे यायचं आहे. खऱ्या अर्थाने सैबाजची सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगली मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. आणि जे आपण स्पोर्ट्स सायकल पाहतो या सपिक शेख सर यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सरशिप झालेली आहे. त्यांचं आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि ही ट्रॉफी जर पाहिली तर स्वर्गीय अनिशा अनंता मगर यांच्या स्मरणार्थ अनंता वामन मगर यांच्याकडून आम्हाला लाभलेली आहे. आणि रॉयल स्पोर्ट यश वेखंडे यांच्या माध्यमातून आम्हाला सूज या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप झालेले आहेत. तर बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट अमित ढोलेकर चषक 2026 तब्बल या स्पर्धेमध्ये 9 विकेट्स प्राप्त केलेले आहेत. आणि हे सर्व पॉइंट्स क्वार्टर फायनलच्या लढतीपर्यंतच आम्ही काउंट केलेले आहेत. याची सर्व संघाच्या क्वालिफायर संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे, कारण आम्ही सुरुवातीलाच हे अनाऊन्समेंट केलं होतं. 9 विकेट्स ज्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये प्राप्त केलेले आहेत तो खेळाडू ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. अँड गोज टू संघ आहे होमसाई पडगा आणि खेळाडू आहे मिस्टर प्रतीक जाधव, बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. चला प्रतीक नाही परंतु त्याच्या बिहाफमध्ये त्याचे सहकारी आहेत. विनंती करतो की आपण या आणि आपण देणार आहोत प्रतीकला स्पोर्ट्स सायकल, आकर्षक ट्रॉफी आणि ब्रँडेड शूज. विजयजी हरड आपण जॉईन व्हा. चला सर्व जे पारितोषिक आहेत आपण सर्व जे आता मात्र मान्यवर उपस्थित आहेत सर्वांच्या शुभ हस्ते आपण इथे वितरित करणार आहोत, कारण तुम्हीच आता आमचे सर्वजण प्रमुख अतिथी आहात. याची आपण नोंद घ्या. अभिनंदन प्रतीक जाधव, तुला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. 9 विकेट्स त्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये कम्प्लीट केले. पुढील पारितोषिक आपण देणार आहोत या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर या खेळाडूसाठी आपण सायकल देणार आहोत. त्याचप्रमाणे रॉयल स्पोर्टच्या वतीनं आकर्षक बॅट सुद्धा आहे आणि ट्रॉफी सुद्धा आपण देणार आहोत. सायकलीवर घ्या ती. बॅट स्पॉन्सर बाय यश वेकेंडे. त्याचप्रमाणे अनंतजी मगर यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सरशिप झालेली आहे. आणि आपण स्पोर्ट्स सायकल पाहतो सन्माननीय भरतजी ठाकरे यांच्याकडून आम्हाला स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहेत. आणि आमचे डोलेकरांचे लाडके भाऊजी सुद्धा आहेत, त्यांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. तर या स्पर्धेमध्ये पहा प्रतीक विषय जे गणेश वापाले बस संघाचा, अर्थात त्याच्या बॅटमधून 76 धाबा आपण पाहिल्या, परंतु तो खेळाडू नाहीये. तर तो खेळाडू आहे ज्याने 91 धाबा स्पर्धेमध्ये ठोकलेल्या आहेत. आणि गोज टू संघ आहे चेरोबा स्पोर्ट वाशेरे आणि खेळाडू आहे मिस्टर अनिकेत शेलार, बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट. अनिकेत नाही परंतु त्याच्या बिहाफमध्ये हिरामन शेलार येतोय. एकदा टाळ्या सुद्धा अनिकेत शेलारसाठी. मूर्ती लहान आहे त्या खेळाडूची, परंतु आज या स्पर्धेमध्ये कीर्ती महान करून दाखवली आणि त्याचं खूप खूप अभिनंदन करूया आणि त्याला देऊया आपण पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जबरदस्त अनिकेतचा खेळ या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. कॉंग्रॅच्युलेशन अनिकेत शेलार. हिरा आपण सायकल घेऊन जायची आहे. पुढील पारितोषिक आपण देणार आहोत या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा पारितोषिक आहे.
एक पारितोषिक आहे बेस्ट फिल्डर आणि त्या खेळाडूसाठी ब्रँडेड शूज आणि आकर्षक ट्रॉफी. चला आपण ती वर घ्या. आणि खऱ्या अर्थानं ती झेल एवढी व्हायरल झालेली आहे की ग्रामीण आय थिंक ग्लोबल टेनिस क्रिकेट या यूट्यूब वाहिनीवरती तुम्ही जाऊन जर पाहिलं तर तब्बल 60,000पेक्षा 90,000पेक्षा व्ह्युअर्स मात्र त्या व्हिडिओला लाईक केलेला आहे आणि खूप ती व्हिडिओज व्हायरल सुद्धा झालेला आहे. आणि तो खेळाडू आहे ढोले संघाचा, अर्थात ढोले संघाची त्यांनी शान राखली खऱ्या अर्थानं बेस्ट फिल्डर म्हणून मिस्टर पंढरीनाथ हरड बेस्ट फिल्डर. आणि विजयजी हरड यांचे बंधुराज आहेत. चला पंढरीनाथ इथे उपस्थित नाहीत परंतु त्यांचे बंधुराज विजय हरड आहेत. ते मात्र हा पारितोषिक मात्र स्वीकारतात. तब्बल 90,000पेक्षा जास्त चाहत्याने त्या व्हिडिओला लाईक केलेला आहे आणि ती व्हिडिओज फार व्हायरल झालेले आहेत. अभिनंदन पंढरीनाथजी हरड. पुढील जो पारितोषिक आहे जो आपण एक 40+ प्रेक्षणीय सामना पाहिला. शिवशक्ती 40+ कोशिंबी आणि 40 फूट वाचिन आणि तो सामना मात्र जिंकला होता. दोन्ही संघटना मात्र एक सामना जिंकला. दोघांना आपण इथे ट्रॉफी देणार आहोत. आणि चला आता शिवशक्ती कोशिंबी संघाचे कॅप्टन आलेले आहेत आणि दोन्ही ट्रॉफी त्यांच्या हातात आता मात्र आपण इथे सुपूर्त करतोय. एकदा टाळ्या असू दे आपण 40 फूट वाशिंद आणि या शिवशक्ती कोशिंबी संघासाठी, कारण आपण 2 एक्झिबिशन मॅच पाहिल्या आणि या दोन्ही संघाने मात्र त्या एक्झिबिशन मॅचमध्ये विजयश्री प्राप्त केली. आणि शिवशक्ती कोशिंबी संघानं खऱ्या अर्थानं नुकतीच संघाची बांधणी केली होती आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी खाता ओपन केला आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला पुढील पारितोषिक आपण देणार आहोत. 5वा पारितोषिक असेल. आपण 5व्या क्रमांकाची ट्रॉफी वर घ्या आणि आपण पाहुण्यांच्या शुभास्ते वितरित करतोय. जबरदस्त चमचमणारी ही ट्रॉफी आणि ही ट्रॉफीज आपण पाहिली तर डॉक्टर निवृत्ती मगर सर यांच्याच माध्यमातून आम्हाला या ट्रॉफी सर्व प्राप्त आहेत आणि या संघाला कॅश प्राइज सुद्धा आहे. अँड गोज टू 5th प्राइज ओम साई पडगे. जबरदस्त खेळ राहिला ओम साई पडगे संघाचा आणि खऱ्या अर्थानं पहिला दिवस रात्रीचा खेळ त्याने मात्र गाजवला. चला सर्वांनी पुढे या. वापाली संघ आपण पुढे या. टिंबोली संघ आपण पुढे या. कारण आपल्याचपैकी आता मात्र जे काही पारितोषिक आहे त्या मात्र तुमचे खेळाडू मात्र या ठिकाणी जिंकणार आहेत. कारण तुमच्यासाठी स्पर्धा अर्थात स्वराज 11 ढोले संघानं घेऊन आले होते आणि त्यापैकी पावशीर 5व्या क्रमांकाचा मान पटकावणारा संघ राहिलाय ओम साई पडगे. खूप खूप अभिनंदन पडगे संघ. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला पुढील पारितोषिक असेल या स्पर्धेतील 4था क्रमांकाचा पारितोषिक आपण देणार आहोत. 4th प्राइज ट्रॉफी स्पॉन्सर बाय डॉक्टर निवृत्ती मगर सर आणि या संघाला सुद्धा आपण कॅश प्राइज या स्पर्धेच्या वतीने देणार आहोत. अँड गोज टू टीम शेरोबा स्पोर्ट वाशेरे. विश्वासजी मागे फेम टीम शेरोबा स्पोर्ट वाशेरे. 4था पारितोषिक पटकावणारा संघ राहिलाय आम्ही ढोलेकर चषकामध्ये. संघाचं खूप खूप अभिनंदन. अतिशय सुंदर त्या स्पर्धेचं नियोजन आणि या बहुचर्चित राहणारी स्पर्धा आणि अशी स्पर्धा शक्य होणे नाहीये खास करून पडघा टेनिस क्रिकेटमध्ये. अभिनंदन हिरामन. तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला पुढील पारितोषिक देणार आहोत आपण 3rd प्राइज ट्रॉफी स्पॉन्सर बाय डॉक्टर निवृत्ती मगर सर आणि या संघाला सुद्धा आपण कॅश प्राइज या स्पर्धेच्या वतीने देणार आहोत. 3rd प्राइज अँड गोज टू टीम सचिन कलेक्शन लाहुटी कंपाऊंड SK स्पोर्ट गोरसईब. चला काही खेळाडू उपस्थित नाहीत परंतु मी विनंती करतो टेंबुली संघाला की आपण एखाद्या सहकार्याने ही ट्रॉफी स्वीकारा. एकदा गोरसईब संघाचे टाळ्या असू द्या. सचिन कलेक्शन SK स्पोर्ट गोरसईब संघ 3rd प्राइज या संघाला आपण देत आहोत. आकर्षक ट्रॉफी आणि या संघाला कॅश प्राइज सुद्धा आपण देत आहोत. संघाचं अभिनंदन. पुढील पारितोषिक असेल या स्पर्धेतील रनरअप. चला आपण या स्पर्धेतील 2य क्रमांकाचा पारितोषिक देणार आहोत आणि खऱ्या अर्थानं
खऱ्या अर्थानं पडगा टेनिस क्रिकेटचा विचार केला तर मात्र ज्यांचा दबदबा राहिला आणि पडगा टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावरती जो रँक करतोय, ज्या संघानं बाप्पाचं दर्शन घेऊन या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडू दाखल झाले आणि त्या संघाचं नाव आहे जय गणेश वाफाले ब गणपती बाप्पा मंगलमूर्ती. जबरदस्त खेळ वाफाले ब संघाचा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांना देणार आहोत आपण या स्पर्धेतील रनरअपची ट्रॉफी आणि कॅश प्राइज. चला आता पुढील पारितोषिक, सर्वात मोठं पारितोषिक आहे मालिकावीर. आणि खऱ्या अर्थानं मी ईगल ग्रुपचं आभार व्यक्त करतो, कारण ईगल ग्रुपच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी 2 व्हीलर अर्थात बाईक आम्हाला स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज हा किताब आपण देणार आहोत. मालिकावीर, सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेतील. आणि खऱ्या अर्थानं मी तर उल्लेख करतोय की जे आपण पॉईंट्स आहेत, मी पुन्हा तुम्हाला सांगतोय की क्वालिफायर राऊंडपर्यंत आपण ॲड केलेले आहेत. आणि जर आपण क्वालिफायर राऊंडपर्यंत जर ॲड केले नसते तर या 2 व्हीलरचा हक्कदार कोण होता, तर मी तुम्हाला सांगतोय ढोले अर्थात स्वराज 11 ढोले संघाचा आतिश गोडविंदे असता. कारण त्याच्या आपण जर खेळ पाहिला तर बाटच्या स्वरूपात त्यांनी तब्बल 88 धावा जोडल्या होत्या आणि गोलंदाजी करत असताना 4 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. म्हणजे त्याचे पॉईंट्स होत होते एकूण 108. कारण पर विकेटला आपण या स्पर्धेमध्ये नव्हे तर PTC मध्ये जेव्हा स्पर्धा होतात पर विकेटला आपण पॉईंट देतोय 5. त्या रेसमध्ये आपण पाहिला तर नायरा ट्रॅव्हल्स टेंबुली संघाचा प्रतीक पाटील सुद्धा होता. प्रतीक पाटीलचा आपण खेळ पाहिला तर 76 रन्स त्याच्या बॅटमधून निघाले आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट्स, म्हणजे त्याचे पॉईंट्स होतात 81. परंतु प्रतीक पाटील नाहीये. तर ही ट्रॉफी आणि बाईक जिंकणारा खेळाडू ज्याने बॅटच्या स्वरूपात धावा जोडल्या 76 आणि विकेट्स प्राप्त केल्या 6, 76 प्लस 30 पॉइंट्स होत आहेत 106 अर्थात 106 पॉइंट्स. आणि तोच राहिलाय या स्पर्धेतील मालिकावीर आणि त्याच्या जीवनातील खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटचा इतिहास पाहिला तरी दुसरी बाईक तो जिंकणारा खेळाडू ठरलाय. आणि त्या खेळाडूचं नाव आहे बूम बूम प्रतीक विशे. जय गणेश वाफाले ब संघाचा हा खेळाडू. पहिली बाईक त्याच्या इतिहासामध्ये श्री क्रीडांगण सापे त्या स्पर्धेमध्ये पहिली बाईक त्याच्या आयुष्यामध्ये त्याने जिंकली होती मालिकावीर म्हणून. आणि आज त्याच्या आयुष्यातील दुसरी बाईक तो मात्र जिंकतोय आम्ही ढोलेकर चषक 2026 मध्ये. एकदा प्रतीकसाठी टाळ्या असू द्या. अप्रतिम खेळ त्याचा राहिलाय. तब्बल 76 धाबा बॅटच्या सहाय्याने जोडल्या आणि 6 विकेट्स. आणि पाहू शकाल बाईक प्लस ट्रॉफी प्लस बॅट. आणि आज प्रतीकशी आपण चर्चा करूया. आणि चांगला प्रतीक बोलतोय मलाही माहिती आहे. जेव्हा जेव्हा त्याला मी प्रश्न विचारतोय, प्रतीक प्रथम तर तुझं अभिनंदन, तू बाईक जिंकलेली आहेस आणि तुझा संघ फायनल पर्यंत पोहोचलाय. काय सध्या फील करतोयस? खूपच चांगलं फील करतोय. मध्ये मध्ये आम्ही बॅक फुटलो होतो पण टीमचा कोणत्याही प्लेअरनी साथ सोडलं नाही. ते बोलू पुढे जिंकू आणि ते प्रॅक्टिस चालू ठेवली. त्यामुळे आता आम्ही खेळतोय आणि चांगला परफॉर्मन्स देतोय. फायनल पर्यंत पोहोचले याचा क्रेडिट तुम्ही कोणाला देणार? माझ्या पूर्ण टीमला. अजून फॅन आहे, अजून पुढचा गावाचा सपोर्ट असतो. आम्ही कधीही मॅच असतो रात्री 3-4 वाजता तरी पूर्ण गाव आमची मॅच बघत असतो आणि त्यांचा खूप सपोर्ट आहे आम्हाला. तू वैयक्तिक पार्थ जिंकला परंतु तुझे जे सहकारी आहेत त्यांचा तुला सपोर्ट कशा रीती मिळाला या स्पर्धेमध्ये? त्यांचा जो सपोर्ट फुल असतो. ते कधी पण सांगायचं तुझ्यावर गेम आहे, तू लास्टपर्यंत राहा. 70 काय 100 रन पण आपण मारू शकतो. प्रत्येक सध्या डे सुरू आहेत. आज तर हक डे संपन्न झाले परंतु पहिली सवारी या बाईकवरती तू कोणाला करणार आहेस? माझ्या पूर्ण टीमला. तेवढे तर बसणार नाहीत. फर्स्ट तर आमचे स्पॉन्सर ते इथे आहेत का? हा नक्की आहेत.
पडद्याच्या पाठीमागे अजून काही आहे नाही नाही नाहीये जातात आहे स्पर्धेबद्दल 2 शब्द. नाही खूपच चांगलं नियोजन नियोजन मला तरी वाटतं एवढा क्राऊड अजूनपर्यंत मी तर पीटीसी मध्ये तरी नाही बघितला आणि आयोजन नियोजन चांगलं आहे आणि चांगले चांगले संघ खेळायला आले बाहेरून पण त्यामुळे टुर्नामेंट ही सक्सेसफुल झाली आणि सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की आम्हाला खेळायची संधी दिली. मग जेव्हा आम्ही डोलेकर चषक पुढल्या वर्षी होणार त्यावेळी त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार का नाही? 100%. मग एंट्री बुक करू. हा फिक्स. तर हे होते प्रतीक विषय मालिकावीर हा पारितोषिक जिंकणारा खेळाडू. जबरदस्त प्रतीक विषयचा खेळ राहिलाय आणि आता मात्र देऊया आपण या स्पर्धेतील परंतु आय थिंक प्रतीक आपण जाता जाता आतिश गोडविंदे यांच्याशी संवाद साधायचा आहे काही येस ओके आतिश. तर आपण देऊया या स्पर्धेतील शेवटचा पारितोषिक चैंपियन ट्रॉफी. हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ दिस टूर्नामेंट नायरा ट्रॅव्हल्स टेंबवली. मानाचा चषक आणि रोख रक्कम 1,00,000 रुपयाचा धनादेश आपण या ठिकाणी वितरित करतोय. जबरदस्त खेळ टेंबुलीकरांचा पाल मिळाला आणि खऱ्या अर्थाने टेंबुलीकरांचा आम्ही या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतोय. आणि आज टेंबुली गावामध्ये गुलाल उधळला जाणार फटाके फुटले जाणार त्यात काही शंका नाहीये. आणि पाहू शकाल या ठिकाणी सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावरती अगदी स्मित हास्य अगदी त्यांचा आनंद जो आहे तो गगनाला मावेना. आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने स्पर्धा मात्र या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतोय. आमचे संपूर्ण समालोचन पॅनल संपूर्ण पंच पॅनल त्याचप्रमाणे आमची यूट्यूब वाहिनी अर्थात ग्लोबल टेनिस क्रिकेट त्याचप्रमाणे आमचे मंडप डेकोरेटर्स सर्व ऑफिशियल्स आपल्यापासून रजा घेतोय. टेक केअर. जय हिंद जय महाराष्ट्र. गुड नाईटर म्हणू शकत नाहीये गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.